परभणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 25/4/2022 रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे, परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। याची अंमलबजावणी करण्यात यावी। ग्रॅच्युइटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅच्युइटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे। शासनाच्या या विचाराचे आम्ही सहमत नाहीत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले। निवेदनावर राज्य संघटक दत्ता देशमुख, प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष परभणी बाबाराव आवरगंड आदींच्या सह्या आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीनं परभणी जिल्हा शाखेचा असा भव्य मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढला। याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की THR वाटप करताना FRS म्हणजे चेहरा कॅप्चर करूनच तो THR वाटप करायचा आहे। तो चेहरा त्याच्यामध्ये कॅप्चर होत नाही। मोबाईलचा रॅम कमी आहे आणि OTP त्या पालकाचा घ्यावा लागतो। आता आपण जर फोन उघडला तर आपल्याला अमिताभ बच्चन काय सांगतात, कुणाचाही फोन आला आणि कुणी OTP मागितला तर देऊ नका। तर इकडे शासन काय म्हणतंय THR देताना की तुम्ही OTP घेतल्याशिवाय तो THR देऊ नका। आणि बाई जर OTP मागायला गेली तर तो माणूस फोनसुद्धा उचलित नाही आणि त्याच्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्याची फार मोठी हॅरेसमेंट होते। म्हणून FRS ही जी आहे सिस्टीम ती सरकारनं बंद करावी। अंगणवाडी कार्यकर्त्याला जे मानधन वाढविले त्याच्याबरोबर अंगणवाडीचा वेळ वाढविला तर जो वेळ वाढविलेला आहे 2 तास तो वेळसुद्धा कमी करून पूर्वीप्रमाणात वेळ द्यावा। त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे। त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी हे देण्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, पण त्याची फाईल अजून आजीदादाच्या चेंबरवरच आहे। तर त्याच्यावर सही होऊन ते सुद्धा आम्हाला तात्काळ आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात याच्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यापासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लवकर नाही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।